नमस्कार, आपलं किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजची रेसिपी अंडा रस्सा भाजी। भाजी करण्यासाठी आधी आपण अंडी काढून घेतलेली आहेत। अंडी आपण 5 ते 6 घेणार आहे। पातेल्यात न शिजवता कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। पातेल्यात 15 मिनिटं लागतं, कुकरमध्ये 5 मिनिटात होते। तर आपण कुकरमध्ये पाणी आणि मीठ टाकून घेणार आहे। मिठाने अंडीला क्रॅक येत नाही। आता आपण कुकरला झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेऊया। आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊया। 2 कांदा घेऊया, पातळ चिरून घेऊया। कढईत खडे मसाले टाकून घेऊया। सुक्क खोबरं आणि आलं लसूण हे सुद्धा टाकून परतून घेऊया। मसाले आपले लालसर भाजून झाल्यानंतर आपण ते काढून घेऊया। आता आपण कांदा टाकून घेतलेला आहे। कांदा लालसर भाजण्याकरिता थोडंसं तेल टाकून घेऊया। कांदा व्यवस्थित भाजून झाला की काढून घेऊया। सर्व मसाले थोडं थंड करायला बाजूला काढून ठेवूया। आता आपण मिक्सरच्या भांड्यात मसाले टाकून घेऊया आणि त्यात थोडंसं कोथिंबीर टाकूया आणि मसाला बारीक वाटण करूया। कढई गरम झालेला आहे, त्यात आपण तेल टाकूया। वाटलेला मसाला ह्यात आपण टाकून घेऊया। घरगुती काळा मसाला 3 चमचे, हळद हे टाकून आपण व्यवस्थित परतून घेणार आहे। जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण व्यवस्थित परतून घेणार आहे। अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहे। आता आपण मीठ एकजीव करून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊया। व्यवस्थित परतल्यानंतर आपण झाकण लावून घ्या। तोवर मी ओटा स्वच्छ आवरून घेत आहे। आता आपण कुकरमधनं अंडी काढून घेऊया। अंडीचे टरफलं काढून घेतल्यानंतर अंडीला आपण 2 भाग करून घेणार आहे। मसाला छान शिजला आहे का नाही हे आपण पाहूया। मसाला छान शिजलेला आहे। मिक्सरच्या भांड्यात जो मसाला लागलेला असतो त्यात आपण पाणी टाकून ह्यात टाकून घेतलेला आहे। तर व्यवस्थित आपण परतून घेऊया। गरजेनुसार पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आपण आता त्यात अंडी सोडूया। 3 ते 4 मिनिटं भाजीला आपण उकळी आणूया। छान अशी अंड्याची रस्सा भाजी झालेली आहे। तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी?